जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आणि वक्ता तो वक्ताचे नव्हे श्रोते बिन आपणा सर्व श्रोत्यांना माझं विनम्र अभिवादन आहे। नेहमी 99% मी उभ्याने करतो, आज ते बसून करा। आज जरा ते सायटिका आणि पोटदुखी यामुळे खूप त्रस्त झालो, पण देवाच्या कृपेने आपल्यापुढे उभा आहे। तर पहिलं हे वनस्पती तुम्ही छान आहे कल्पना, आत्ता माझजवळ नाही आहे, पण समर्थ हे वनस्पतींचे अतिशय जाणकार होतं। आपण हरदासांची कथा मूळ पदावर, तसं काही विषय घेतला तरी मूळ पदावर पण समर्थांच्या तिथे येणार। त्या वनस्पतींचा त्यांचा फार दांडगा अभ्यास, त्याच्यावर लेखही आहे अनेकांचे। समर्थांचं वनस्पती विज्ञान कमाल आहे समर्थांची। आत्ता त्यावर बोलायला वेळ नाही, पण मी त्याचा तो उल्लेख करतो। नंतर नंदकुमारजींनी सांगितलं आपला कार्यक्रम वेळेवर चालू झाला आहे, म्हणजे प्रतिदिनच होतो। जाता जाता सांगतो मी की सुदैवाने श्री समर्थ कृपेने 440 गावी भाषणं झाली। नवीन गाव का मिळत नाही, तेच गाव परत येते, तेव्हा आकडा वाढत नाही। तर या 440 गावांपैकी 2च गावी वेळेवर कार्यक्रम चालू झाले त्यावेळी। आता काय त्यांची स्थिती माहिती नाही, पण ती नावं सांगतो। बडोद्याला एकांच्या घरी श्रीमद भगवद्गीतेवर प्रवचन असायचं, बरोबर 6 म्हणजे 6 संध्याकाळी। उरण नावचं गाव, आता काही स्थिती नाही सांगता येत, त्यावेळची स्थिती। उरणला रात्री 9ला भाषण असायचं। पहिला ठोका पडला की वक्ता उभा राहायचं, ते थांबायला 9वा ठोका पडला की चालू करा। इतकं कधी काटे करून म्हटलं तिसरं तळेगाव दाभाडे होते की काय, आपला क्रमांक आहे आता। पहिला क्रमांक आपलाच होईल, तिकडे प्राचीन काळच्या गोष्टी आहेत, बडोदा इत्यादी। त्या वेळेवर कार्यक्रम फार छान आहे। आता परिचयाचं त्यांनी जे सांगितलं ते मी परत काही निरुक्ती करत नाही, पण माझा एक परिचय आपल्याला आवडेल तो असा की 1956च्या सुमारास, म्हणजे आता त्याला खूप वर्ष झाली, 1956। तर श्रीमान गवी केतकर म्हणजे लोकमान्य टिळकांचे नातू, ज्ञानपूर्वीचे डॉक्टर विद्यावाचस्पती B.V. पेंडसे आणि त्यांचे उजवे हात यशवंतराव लेले, यांचं 90 वय आता। या तिघांनी मला असं सांगितलं की तू एक काम करत जा। काय करू? अरे जिथे जिथे चांगलं दिसेल ना तिथे पत्र पाठव आणि कौतुक कर त्या लोकांचं। काय आहे, गावोगाव काही मशाली जळत आहेत, त्या मशाली विझवण्यासाठी आहेत लोक। आपण त्या मशालीवर पाणी न होता तेलाचा शिडकावा करायचा, हॅलो तुझं राष्ट्रकार्य। अरे वा, सोपं आहे। त्यावेळी नव्या 5 पैशाला पत्र मिळायचं, त्याच्यावर एक व्याख्यान बसवलं, पत्र प्रोत्साहन असं कधीतरी पण करते। तर एकच गंमत सांगतो आपल्याला की 1960-65 सालची गोष्ट असेल, त्यावेळी रक्तदानाचा अजिबात प्रचार नव्हता। रक्तदान आता खूप आहे, पण त्यावेळी काही नव्हतं। तरी वर्तमानपत्रात वाचलं मी, एका तरुणाने 35 वेळा रक्तदान केलेले। कमाल आहे, ह्याचं कौतुक करा म्हणून पत्र पाठवलं, मित्रा तू 35 वेळा रक्तदान केलं नाहीस, तू 35 जणांचे प्राण वाचवलेस, म्हणून मी तुझं अभिनंदन करीत आहे, असं पत्र दिलं त्याला पाठवलं। 3 वर्षांनी अशाच एका सभेत त्याची माझी ओळख झाली, भेट झाली। तेव्हा तुमचं पत्र म्हणलं कोणतं, ते मी 35 वेळा रक्तदान केलं ते। तर तुमचं पत्र आलं, मला इतका आनंद झाला, कारण 35 वेळा रक्तदान करूनही माझं कौतुक कोणी केलंच नव्हतं। पहिले तुम्ही भेटलात कौतुक करणारे, पण मी तुमच्या पत्राला चौकट म्हणजे फ्रेम केली आहे आणि माझ्या टेबलावर ते ठेवले। त्या पत्राकडे पाहता पाहता माझा उत्साह वाढतो आणि आज माझा आकडा 35चा 75 झालेला आहे। जाग पडलो। 5 पैशाचं पत्र, नवे 5 पैसे पाहायला मिळत नाही। त्यानंतर 5 मिनिटं लिहायला वेळ, ओस पत्रालय जवळच होतं, 5 मिनिटं म्हणजे काहीच श्रम पडले नाही। 5 ओळी, 5 मिनिटं सुद्धा नाही, 5 पैसे। आणि परिणाम काय झाला, तर एक विद्यार्थी चेतला, स्फुरण पावला आणि त्याचा रक्तदानाचा आकडा 35चा 75 झाला। त्यामुळे माझाही उत्साह वाढला, अरे
की भलतंच आहे की हे पत्र प्रकरण. अनेकाने मग कुणीतरी म्हणायचं तुझं ध्येय काय रे? म्हणजे अगदी सोपं आहे ध्येय. हम तुम्हारे गीत गाएंगे, हम तुम्हारे गीत गाएंगे. प्रतिदिन वर्तमानपत्र घेऊन बसायचं. वाईट वार्ता भरपूर आहे, एखाद दुसरी चांगली वार्ता असते वर्तमानपत्रात, ती नोंदवून घ्यायची आणि जेव्हा शक्य होईल तेव्हा त्या व्यक्तीला पत्र पाठवायचं. हा उपक्रम आजच मला यावेळी जमलं नाही, कारण तयारी करायची आहे ना. मी सतत कालपर्यंत मी पत्र टाकलेली आहेत. जे जे लोक चांगलं काम करत आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांची उत्तरं छान येतात. त्यातून खूप चांगल्या घटना घडलेल्या आहेत. त्यातलं एक उदाहरण सांगितलं, हम तुम्हारे गीत गाएंगे. तर जाता जाता हा परिचय आपण लक्षात ठेवला तर आनंदच आहे, बाकीचं जाऊ दे. आज श्री अंगारकी चतुर्थी आहे आणि पहिल्या प्रथम श्री गणरायाला वंदन करतो. गणपती हे आपलं महान दैवत आहे महाराष्ट्राचं. आणि परत मी म्हटलं कुठेही मी भटकत गेलो तरी येणार श्री समर्थांपाशी, श्री दासबोधापाशी. तर बघा, गणपती हे महाराष्ट्राचं मोठं दैवत आहे. आणि श्री समर्थ हे तसे पाहिले तर श्री रामांचे भक्त आहेत, श्री हनुमंतांचे भक्त आहेत, श्री तुळजाभवानीचे भक्त आहेत, तसे ते गणपतीचे भक्त आहेत. आणि समर्थांनी एक प्रचंड क्रांती केली बघा. कोणती? ही आरती 1636-30 काय आता मला सांगता येत नाही, त्या सुमारास ही आरती रचली गेली असं म्हणतात. ते आपलं प्रख्यात अष्टविनायकातला मोरगाव श्री मयुरेश्वराच्या दर्शनाला आले आणि त्यांनी ती सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपाची आरती तिथे लिहिली, आपल्या पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यातील मोरगाव. आणि त्या काळी नाही मुद्रणालय, नाही कागद नाही पेन्स असं असून सुद्धा ती आरती पसरत चालली. आणि आज अमेरिकेपासून न्यूझीलंडपर्यंत जिथे जिथे गणेशोत्सव वगैरे कार्यक्रम आहे तिथे हा सुखकर्ता म्हणणार. समर्थ अमर झाले बघा आरतीने. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची. पु ल देशपांडेंसारख्या नास्तिक माणसांनी सुद्धा 2-3 ठिकाणी सुखकर्ताचा उल्लेख केलेला आहे. आजच्या त्या अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने म्हटलं श्री गणरायाला वंदन करू, पण जाता जाता गणराय आणि समर्थ यांचे काय संबंध आहे, निकटतम काय आहे तेही सांगूया. मी मुद्दाहून श्री समर्थ आणि गणराय यांचा उल्लेख केला. समर्थ अमर झालेले आहेत, त्यांनी जोडले नाम मरावे परी कीर्ती रूपी उरावे. समर्थ ज्या ज्या यांनी अमर झाले त्यातली एक ही आरती आहे. दुसऱ्या आरती असतील पण गणपती याची आरती म्हणली की सुखकर, म्हणजे श्री समर्थ. काय कमाल आहे. दुसरं मी जरा म्हटलं की प्रकृतीमुळे मी जरा हे झालो, नाजूक झालो, म्हणून माझं जरी विषयांतर झालं आणखी काही झालं तरी मी येणाऱ्या समर्थांपाशी मला क्षमा करा. आता आज महान योगायोग होता. महान योगायोग माझ्या जीवनात. एका पुस्तकात रवींद्र पिंगे यांनी विचारलं की अहो भाई पु ल देशपांड्यांना की तुमचा योगायोगावर विश्वास आहे का? पु ल नास्तिक आहेत, अत्यंत देवधर्म न मानणारे आहेत, तर्क कर्कश कठोर बुद्धिवादी आहेत. पण ते काय म्हणाले रवींद्र पिंग्यांना, अरे रवी माझा योगायोग विलक्षण विश्वास आहे, मी योगायोग मानतो. उदाहरणार्थ मी पार्ल्याला माझा जन्म झाला, तिथे पूर्णपणे साहित्यिक वातावरण पूर्णपणे असं कुठे नसेल इतकं, त्यामुळे मी साहित्यिक झालो. जर मी कुर्ल्यात जन्माला असतो तर इंजिनाचा गार झालो असतो. अखेरीस कुर्ल्यात जन्माला आलो असतो तर मी गार झालो असतो, पण पार्ल्यात जन्माला आलो तर मला हे सगळं साहित्यिक मिळालं. हा असा माझा योगायोगावर विश्वास आहे. आज इकडे व्याख्यान यायच्या अगोदरच माझ्या हातात ते पुस्तक आलं कोल्हापुरातून. काय योगायोग आहे, याचं नाव आहे काय, दासबोध अवतरणिका. कमाल आहे. नेमकं पुस्तक आज माझ्या दुपारी हातात यावं. श्री शिरीषजी दाते कोल्हापूर यांनी ते लिहिलं आहे. आणि प्रत्येक समासावर
4 ओळी. काय छान कल्पना आहे. प्रत्येक समासात काय आलंय 4 ओळीत मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आपला जो आज आपण घेणार आहोत 2-2 म्हणजे दशक 2 समास 2 याचंही आहे तिथे. तर हे कसं योगायोग आहे बघा. हे नेमकं पुस्तक आहे. आपण त्यातल्या त्या 4 ओळी मला अतिशय आवडल्या, त्या लगेच लिहून घेतल्या मी. हा योगायोगच आहे. त्याचबरोबर त्यांचं तुमची जन्मठेप असं त्यांनी पुस्तक लिहिलं आहे. माझी जन्मठेप आपल्याला माहिती आहे. तर वीर सावरकरांवर यांनी काव्य रचून तुमची जन्मठेप असं लिहिलेलं आहे. तेही पुस्तक आहे. त्याचंही कारण नंतर सांगतो. योगायोगाचे अनुभव घेतोय मी आणि त्याच्यावरही काहीतरी लेखन करावं. योगायोग हरिभक्तपरायण वाड बोवा नावाचं एक कीर्तनकार होऊन गेले. ते शिरूरला होते राहत. ते मला एकदा म्हणाले, का सुहासराव जाणार का बडोद्याला व्याख्यान झालं का दासनवमीच्या. दासनवमीचा तिथे 9 दिवस उत्सव आहे, तर तुम्ही जा. म्हटलं अवश्य, बडोद्याला अवश्य जाऊ. 4 दिवस बोलायचं. 1 दिवस तानाजी माणूसांवर बोलता येईल, बाकीचे 3 दिवस समर्थांवर. बडोद्याची माणसं जोरदार आहे, सामान्य नाही. कितीतरी लोक बडोद्यात, कवी यशवंत, जी.व्ही. जोशी आपले आणि कितीतरी. तर अशा ठिकाणी बोलायचं म्हणजे अवघड आहे. आता काय चिंतेत पडलो. 3 दिवसाचं साहित्य पाहिजे ना, 3 तास पुरेल असं. आणि अचानक दारावर टकटक दार ओढलं. एक तरुण आला, मला माझं नाव पांगारकर, मी हरिभक्तपरायण ल.रा. पांगारकर यांचा नातू आहे. आमच्या आजोबांची पुस्तकं आमच्याकडे चालत आली, त्यातलं हे दासबोधावरचं श्री समर्थ चरित्र तुम्हाला द्यायला आलं. काय याचा आता उलगडा कसा करायचा की मी काळजीत पडलो की ते बडोद्याला 3 तास पुरे असं काहीतरी आपल्याजवळ जमलं पाहिजे. काय करावं आणि एकदम दारा वाचतं काय. लक्ष्मण रामचंद्र पांघरा पण ऐकलं, अत्यंत प्रख्यात. तर त्यांनी लिहिलेलं श्री समर्थ चरित्र यांचा नातू घेऊन आला. मी तर त्याला ओळखतच नव्हतो, तो कधी मला ओळखायचा होता. हा एक योगायोग, आजचा हा योगायोगमध्ये गमती हे असतात. म्हटलं आज आपण या योगायोगाचा उल्लेख करू. आणि काही महिन्यांपूर्वी कॉन्टिनेंटल प्रकाशनचे श्री ऋतुपर्ण कुलकर्णी यांनी मला 7-8 महिने वेळ दिला हा ग्रंथ. त्यावेळी माझ्या लक्षात नाही आलं हा ग्रंथ अप्रतिम आहे. ग्रंथराज दासबोध, लेखक समर्थ प्रति श्री सुनीलजी चिंचोलकर. अप्रतिम ग्रंथ आहे. आत्ता मला उलगडा झाला, त्यांनी मला का बरं दिला असेल. आजच्या भाषेला त्याचा अतिशय उपयोग होणार आहे या ग्रंथाचा. तर हा एक योगायोग. आज पोस्टाने आलेलं ते अवतरणिका आणि असे अनेक योगायोग श्री समर्थ कृपेने झालेले आहेत. म्हटलं आपल्याला सांगूया, योगायोगाही जीवनात महत्त्व आहे आणि काही ना काही घडतं. आता हा जो हे आहे ना, अगोदर मूर्ख लक्षण आहे आणि त्यानंतर उत्तम लक्षण आहे. अगोदर समर्थांनी मूर्ख लक्षणं घेतलेली आहेत आणि त्यानंतर उत्तम पुरुष लक्षण पुढे आहेत बरं का. दुसऱ्या दशकात ज्याचं नाव आहे दुसऱ्या समासाचं उत्तम लक्षणे आणि पुढे उत्तम पुरुष लक्षणे ती आपल्याला माहीत असतात. पण उत्तम लक्षण ह्याच्याकडे जरा कमी लक्ष जातं. तर पहिल्यापासून त्यांनी मूर्ख लक्षणे घेतली आणि मग उत्तम लक्षणे घेतली. तर दोन्हीतली मी जरा वाचून दाखवतो 4 ओळीत. या जसं आपल्याला माहिती आहे की 4 ओळीत रामायण, 4 ओळीत महाभारत पाठ असेल आपलं, मी विसरलो पाठ असून. 4 ओळीत शिवचरित्र असं काव्य केलेलं आहे अनेकांनी की संपूर्ण जीवनाचं सार ते 4 ओळीत येतं. तसं यांनी 4 ओळीत मूर्ख लक्षणे, 4 ओळीत उत्तम लक्षणे दिलेली आहेत. नंतर आपण बघूया. तर ते असं आहे नीती. काय म्हणायचं त्याला, त्या 4 ओळी अशा आहेत. नीती काय अतिशय स्पष्ट लिहिलेली. नीती आचरणे विचार करणे, त्यानंतरी बोलणे, पापद्रव्य नको न क्रोध करणे, उत्तमते वागणे, उद्योगाचं सदा रमणे, नको व्यसनते
काय आहार नाव आधी जे जे उत्तम ते सदैव करणे सत्यास न्यावे गती. मी जरा अस्पष्ट ह्याच्यात लिहिलंय. तर 4 ओळी त्यांनी या उत्तम दक्षिणेमध्ये काय काय आलंय ते त्यांनी सांगितलेलं आहे. असो, आपण नंतर जाणार होतो त्या विषयाकडे, पण अगोदर प्रस्तावना माझी राहिलीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांना भेटावयास मला अतिशय आनंद होत आहे. काय किती वर्ष आपण भेटतोय, किती वर्ष आपण माझ्यावर प्रेम करताय. अहो, एखादी संस्था शताब्दी साजरी करते, पण त्या संस्थेची शताब्दी जेव्हा साजरी होते ना, तेव्हा संस्थापैकी कुणी नसतं, किंवा खूप पिढ्या जायला लागल्यानंतर ती शताब्दी साजरी होते. पण आपल्या ह्या कार्यक्रमाची शताब्दी 2 व्यक्तींनी केलेली आहे. काय आश्चर्य, 2 व्यक्ती होऊन शताब्दी झाली. इतर ठिकाणी अनेक व्यक्ती लागतात, अनेक संस्था लागतात, मग ती होते शताब्दी. कमाल आहे, पिता पुत्रांची कमाल आहे, कमाल. आणि शताब्दीचं जोरदार होणार. आणि अशा या कार्यक्रमात मला आपण नितांत संधी दिली. नितांत ऋणी आहे बघा, नितांत. सर्वात प्रथम मी ते बोलतो ना, 1968 म्हणजे आता त्याला 32 आणि 52 वर्ष झाली. जवळजवळ 45 वर्ष आपण मला बोलवत आहे. 52 एका वेळी नसेल मी इथे. तर मी अतिशय ऋणी आहे आपला, की मला 45 वेळा इथे येण्याची संधी दिली आणि माझ्याकडून काहीतरी वधवून घेतलं. मी अतिशय आभारी आहे. आणि आपले पिताजी, आपण आणि आपले मित्र साऱ्यांचं मी कौतुक करतो की हा उत्सव चालू ठेवणं. प्रारंभ शिवरा हा खरू दाक्षिणात्या. दक्षिण भारतातील लोक प्रारंभशूर असतात. टेड्याचा रंग 3 दिवस, नंतर काही नाही. पण वर्षानुवर्ष आपला उत्सव चालू आहे. जाता जाता असं जातो आहे, नंतर विसरून. हा उत्सव कोणी चालू केला माहिती आहे का? 1682 साली हा उत्सव, आपल्याला धक्का बसेल नाव ऐकून, हा श्री दासनवमीचा उत्सव कोणी चालू केला? छत्रपती श्री संभाजी महाराज. जाता जाता त्याचं असं झालं की संभाजी महाराजांचं समर्थांवर अतिशय प्रेम, अतिशय. ते लढाईत गुंतले ते, आणि वार्ता आली की समर्थ समाधीस्थ झाले. त्यांनी ताबडतोब संभाजी महाराजांनी आपले मंत्री रामचंद्रपंत अमात्य यांना ताबडतोब सज्जनगडावर पाठवलं. तिथे व्यवस्था काय काय लावायच्या ते सर्व समाधी. आणि मग युद्धातून सुद्धा सवड करून संभाजी महाराज आले आणि त्यांनी समर्थांच्या समाधीचं दर्शन घेतलं. अनेक सूचना केल्या, इथे अमुक करू, इथे अमुक करू, आणि यापुढे 9 दिवस उत्सव साजरा करायचा. तेव्हा हा जो दासनवमीचा उत्सव आहे त्याच्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराज तर आपल्याला माहितीच आहे, त्यांचे आणि समर्थांचे संबंध. पण संभाजी महाराज आणि समर्थ यांचे सुद्धा अतिशय हृदयस्पर्शी असे संबंध आहेत. तर आपण मला या महान उत्सवात बोलण्याची वारंवार संधी दिली, नवनवीन विषय दिले, तयारी करून घेतली माझ्याकडून सिद्धता. ऋणी जाता जाता ज्या वास्तुता बनवत त्या आनंदाश्रमालाही मी वंदन करतो. फार मोठी संस्था ही. आणि संस्कृती आणि संस्कृतस्य उन्नत्यर्थम एव निर्मिता अयम आनंदाश्रमा. संस्कृत आणि संस्कृती यांच्यासाठीच, यांच्या प्रगतीसाठीच हा आनंदाश्रम बांधलेला आहे. मी नेहमी यांचा उल्लेख करतो. हरियाणा आपटे आहेत ना, आद्य कादंबरीकार, त्यांचा आणि समर्थांचाही संबंध आहे. त्यांची जी अत्यंत गाजलेली कादंबरी त्या काळात, परवा उषक्काल, तिचा प्रारंभ समर्थ शिष्यांपासूनच आहे. असा हरियाणा आपटे यांच्यावर समर्थांचा प्रभाव. दुसरं महादेव चिमणाजी आपटे हे, आणि तिसरे वासुदेव बळवंत. तर या दोघांनी हा स्थापन केला, किंवा यांनी स्थापन केला, यांनी पुढे चालवला. तो आजही चालू आहे इतकी वर्ष झाली तरी. तर 17 फेब्रुवारी, आज 1-2 मार्च, म्हणजे नुकतं वीर वासुदेव फडके यांची पुण्यतिथी. कुठे साजरी होते? अनेक ठिकाणी साजरी होत असेल, पण एडनला जाण्यापूर्वी वासुदेव बळवंतांना संगम पुलावरच्या पोलीस
केंद्रात ठेवलं होतं 7 महिने. कसा काळ काढला असेल त्यांनी तिथे. तर मी गेलो होतो दर्शनाला परवा 17 फेब्रुवारीला नेहमी. आणि अचानक एक मिरवणूक मोर्चा आला. कोणाचा मोर्चा होता? वासुदेवानंदांचे गुरु, क्रांतीतले गुरु वीर लवजी वस्ताद यांचे अनुयायी मातंग संघटनेचे कार्यकर्ते मोठी संख्येने आले आणि त्यांनी वासुदेवानंदांना हार अर्पण केला. केवढी सामाजिक समरसता आहे. नाही तर प्रत्येक मनुष्य हा त्या जातीपुरताच झाला आहे सध्या, प्रत्येक महापुरुष. पण वासुदेवानंदांच्या पुण्यतिथीला वीर लवजी वस्ताद यांच्या शिष्यांनी यावं, हीच ती सामाजिक समरसता. तर नुकतेच झालेले वीर वासुदेवानंदांची पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन त्यांना वंदन करू. आणि त्यांचं वकीलपत्र यांनी घेतलं होतं, महादेव चिमणाजी आपटे. याच रस्त्याने पुढे गेलं की आपले सार्वजनिक काकांचं घर आहे. एक पहिलं पुण्यामध्ये सार्वजनिक काकांनी त्यांचा अभियोग चालवला, मुंबईत यांनी चालवला. धाडस आहे त्यांचं. कुणीतरी विचारलं होतं की वासुदेवानंदांचं चालवत आहे, हे खटला अभियोग चालवत आहे, फार काय होईल, इंग्रज सरकार मलाही फाशी देईल, अशी जबरदस्त माणसं त्या काळी होती. म्हणून असं म्हणतात की महादेव चिमणाजी आपटे आणि सार्वजनिक काका यांच्या प्रयत्नांमुळे वासुदेवानंदांना जन्मठेप झाली, नाही तर फाशीच झाली असते. त्यांच्यामुळे त्या फाशीचं रूपांतर जन्मठेपमध्ये झालं. म्हणून या ज्या वास्तूत आपण आहोत तिथे म्हटलं वंदन करूया तिथल्या सगळ्यांना आणि आपण पुढे जाऊया. खरोखर मी पुन्हा नंदकुमारजी आपला अभिनंदन करतो, तोड नाही हां. आणि गंमत झाली, इतके दिवस काय व्हायचं श्रोत्यांना, हां तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार, तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार, मग विषय नाना निवडले जात. पण एकदा असं झालं की श्रोत्यांनी विषय निवडले तर समर्थ कोणाचाच नव्हता. तर यांनी सांगितलं अहो कोणत्याच व्यक्तींनी घेतलेली नाही आहे समर्थ विषय, आता तुम्ही घ्या, तुमचा रद्द करा आणि समर्थांवर बोला. तर गेली अशी अनेक वर्षे ते समर्थांचं गुणगान आणि चालू आहे त्यांचं गुणवर्णन. आणि त्यात मला सुद्धा आपण संधी दिली, मी पुन्हा आभारी आहे. मी वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी मला बोलायला सांगितलं. आज मात्र श्री दासबोध हा विषय आहे. तर मी प्रथमच बोलतो आहे, प्रथमच. आणि दुसरं असं, मी जरा गडबडलो आहे का, ते प्रकृती ते सोडून देऊ, आपल्यामुळे बोलता येईल, प्रकृती आहे. पण दुसरं असं की कोरोनामुळे वर्षभर व्याख्यानं कुठे आहेत, तर माझी व्याख्यानाची सवयच मोडली. एक शेवटचं व्याख्यान मला 19 फेब्रुवारीला गेल्या वर्षीच्या आठवतं आणि आणखी एक आठवतं आपल्या उत्सवातलं. त्यानंतर जवळजवळ व्याख्यानं नाही झाली, एखादंच झालं असेल. तर मी काही चुका केल्या, इकडे तिकडे भरकटला विषय, तरी मूळ समर्थ सोडायचं नाही, मूळ दासबोध सोडायचा नाही. पण मी भरकटण्याची शक्यता आहे, आपण मला क्षमा करा. तर पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन. आणि प्रथम काही थोडंसं सांगतो मी आपल्याला. या कोरोना काळात मी काय केलं ते सांगतो. पहिलं पुस्तक लिहिलं संघ गोष्टी, स्वयंसेवकांच्या अप्रसिद्ध कथा. ते 100 रुपयाचं पुस्तक 10 रुपयाला दिलं, ते संपलं. दुसरं पुस्तक लिहिलं वीर उमाजी नाईक. याच रस्त्याने पुढे गेलं पलीकडच्या शिवाजी रस्त्याने की उमाजी नाईकांचं स्मारक आहे. तर ते पुस्तक लिहिलं, ते 80 रुपयाचं 10 रुपयाला दिलं, तेही संपलं. तिसरं पु ल देशपांडे एक आठवण, असं 104 पानी पुस्तक 100 रुपयाचं 10 रुपयाला. त्याचा मी आता उल्लेख का करतोय, तर पु ल देशपांडे हे अत्यंत नास्तिक आहे, हे बुद्धिवादी तर्ककर्षक कठोर आहेत. पण अत्यंत आश्चर्य म्हणजे पु ल देशपांड्यांवर समर्थ रामदास स्वामींचा प्रचंड प्रभाव आहे. त्यांचा सर्वात आवडता लेखक तो P.G. वुडहाऊस, शेक्सपियर, शेले आणि अन्य अनेक अशा पुलंवर समर्थांचा प्रभाव असावा. अहो श्री समर्थ रामदास स्वामी पुलं यात 16 पानी प्रकरण आहे, 16 पानी. तेवढा प्रचंड प्रभाव असेल बघा. मला असं वाटतं मी प्रथमच हा विषय मांडलेला आहे आणि आत्तापर्यंत कुठे आलेला दिसत नाही आहे. श्री समर्थ रामदास स्वामी आणि पु ल देशपांडे 16 पानी लेख. जाता आणखी सांगतो, श्री शंकराचार्य पु ल 6 पानी लेख. श्री महाराणा प्रतापसिंह पु ल 3 पानी लेख. आणि आज गणपती आहे ना, श्री गणपती आणि पु ल 7 पानी लेख.
असं या पुस्तकाची गंमत आहे. पण हे संपलं. आता चौथं जे पुस्तक आहे ते हे, ज्यांच्यावर समर्थांचा दासबोधाचा खूप प्रभाव आहे ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मनात विचारायचं की त्यांच्या आठवणी लिहिल्या पाहिजेत. पूर्वी लिहिल्या होत्या काही नाही, पण ते दुर्मिळ झालं. आपण मोठा संग्रह केला पाहिजे आठवणींचा आणि गोष्टींचा. तर हे पुस्तक आत्ता गेल्या आठवड्यात प्रकाशात आलं. हे 180 रुपयाचं पुस्तक केवळ 10 रुपयाला. आता घरी फक्त 40-50च प्रती राहिल्या 1000पैकी. पण याची दुसरी आवृत्ती उद्या किंवा परवापासून छापायला जाणार आहे. तेव्हा यात काय मी सांगितलं की वीर सावरकरांवर समर्थांचा खूप प्रभाव आहे. यात आत्ता सगळ्या गोष्टी नाही आलेल्या, एखादा उल्लेख आला तर म्हटलं नाही कुठेही जरी ते विषय भरकटला तरी आपण समर्थांपाशीच येणार आहोत. आणि आणखी एक जरा वर राहतो, आणखी एक आपल्याला अत्यंत आश्चर्याचा धक्का असेल. हा योगायोगच आहे बरं का. योगायोग म्हणजे काय आहे की आपल्याला आश्चर्याचा प्रचंड धक्का बसेल. पुलंचा कोणावर प्रभाव पडला आहे? नाही, समर्थांचा वीर सावरकर आहे, पु ल देशपांडे आहेत, परमनीय डॉक्टर हेडगेवार आहेत, शिवगिरी आहेत आणि अनंत लोक आहेत ज्यांच्यावर समर्थांचा प्रभाव पडला आहे. पण परवा 3 फेब्रुवारीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा काय होता जन्मदिन. तर त्या दिवशी वसुमतीताई करंदीकर या लांब कुठेतरी कणकवलीला राहतात आणि मुंबईला पण असतात. यांनी क्रांतिज्योती काव्य सावित्री याचा एक सुंदर लेख लिहिला आहे. अतिशय सुरेख आहे तो. आणि त्यात काय लिहिलं आहे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सावित्रीबाईंवरही समर्थांचा प्रभाव आहे का, एवढं प्रचंड आश्चर्य. तर त्यांनी ते मांडलं आहे की समर्थ जपून मांडलं आहे, कारण आत्ताचा काळ कटू आहे अतिशय, असं म्हणण्याची सोय नाही आहे. सावित्रीबाई फुले यांच्यावर श्री समर्थांचा प्रभाव. आत्ता एकच ओळ सांगतो, सावित्रीबाई त्यांचे जे 2 काव्यसंग्रह आहेत ना त्यात आहे समर्थांचं. म्हणजे समर्थ चित्रण जाऊन पोचले ते. आणि काय बरं समर्थांची कविता मीच विसरलो. कविता पाठ आहे, त्याचा प्रारंभ विसरलो. तो असा आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे, तू चिरे पूर्वसंचित गेले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. असं चुकलं थोडं. हा श्लोक घेतला क्रांतिज्योती काव्य सावित्रीबाई फुलेंनी आणि त्यांनी समर्थांना सांगितलं. मी सांगते तुम्हाला कोण. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधूनी पाहे, मनात वाचिरे ज्ञान संचित गेले. ज्ञान शब्द घातला सावित्रीबाई. मनात वाचिरे ज्ञान संचित गेले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. तुझं ज्ञान संचित केलंच ना, तुला चांगली गती होईल, म्हणजे तू सुखी होशील. म्हणजे समर्थांचा मनात वाचिरे पूर्व संचित गेले, यातला संचित शब्द त्यांनी बदलला आणि सावित्रीबाईंनी कोणत्या शब्द घातला? ज्ञान. कारण ज्ञानाची फार आवश्यकता आहे. म्हणून हे बाबळे तू ज्ञान मिळव, त्यातून सर्व काही चांगलं घडेल. मला त्या करंदीकर ताईंना मी लगेच फोन केला, ओळखून काही म्हटलं मी तुमचा वेळ घेतो, क्षमस्व. पण हा क्रांतिकारी सिद्धांत तुम्ही मांडला आहे की इतके दिवस समर्थांचा प्रभाव कोणाकोणावर असेल याचा मी अभ्यास करत होतो. पण सावित्रीबाई फुल्यांनी सुद्धा समर्थांचा अभ्यास केला होता आणि समर्थांच्या सारखेच त्यांनी थोडासा बदल करून ते वृत्तात श्लोक असले. त्यातला एक यात आलेला आहे, मनात वाचिरे ज्ञानसंचित केले, पूर्वज्ञान संचित केले, तयासारखे भोगणे प्राप्त झाले. म्हणजे या तू ज्ञान संपादन केलंस ना, मग तुला चांगली गती, म्हणजे चांगलं जीवन जगायला मिळेल. त्याचं आता म्हटलं 3 फेब्रुवारी म्हणजे आत्ताच, उद्या महिना होईल. अगदी ताजा अंक आहे, दैनिक मुंबई तरुण भारत याचा आलेला आहे. आणि म्हटलं जाता जाता मला आनंद झाला लाईक वाचून, आपल्यालाही आनंद होईल. पण ही जाता जाता अत्यंत नवीन माहिती मला असं वाटतं. आत्ता मी सांगत नाही, अभ्यास करून सांगितलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांवर सुद्धा त्यांनी समर्थ वाचलेली दिसत आहेत. उदाहरणार्थ महाडचं ते 14 तायाचा सत्याग्रह करायचा ठरला, तर मग एक पत्र काढलं. समर्थांचं असं एक वाक्य आहे, जरी कुळवंत म्हणावे
96 कुळीचे कुळवान मराठ्यातलं नाही. मराठ्यांच्या 96 कुळी आहेत, त्या आहेत, त्यांची नावं आहेत, भारतीय संस्कृतीची ती नावं आहे. तर 96 कुळीच्या लोकांना कुळवंत असं म्हणतात. कुळवंत जरी कुळवंत म्हणावे तरी वेगी हाजीर व्हावे, हाजीर न होता पस्तावे लागेल पुढे. समर्थांनी या सगळ्या कुळवंतांना असं आवाहन केलंय, बाबांनो तुम्ही लवकरात लवकर या शिवाजी महाराजांना मिळायला. जर तुम्ही शिवाजी महाराजांना नाही सामील झाला तर भोगावे लागेल पुढे. हे वाक्य डॉक्टर बाबासाहेबांनी वाचलं असलं पाहिजे. म्हणून त्यांनी 14 त्याच्या सत्याग्रहाचं जे पत्र काढलंय त्यातही उल्लेख केला आहे की तुम्ही सर्वांनी या 14 त्याच्या सत्याग्रहात या, आला नाही तर भोगावं लागेल. अगदी समर्थांच्याच त्याच्यावेळी त्यांनी बाबासाहेबांनी थोडा बदल करून वापरलेले आहे. जरी कुळवंत म्हणावे तरी वेगी हाजीर व्हावे, हाजीर न होता पस्तावे लागेल पुढे. आता जाता म्हटलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, ते आत्ता मूळ माझं नाही ना, ते पत्र मिळालं की आणखी सांगता आलं असतं. आणि सुदैवाने हे वर्तमानपत्र माझ्या भावामुळे श्रीकांत मिळालं, ते अगदी जपून ठेवलं मी, क्रांतिक ज्योती यांचं. तर जाता जाता समर्थांचा यांच्यावरचा प्रवास सांगितला. आता माझा काही दासबोधाचा प्रचंड अभ्यास नाही आणि पु ल देशपांड्यांचा परत उल्लेख करतो. त्यांनी मला मागेच सांगितलं होतं दासबोधावर बोला, पण अन्य कामं इतकी होती की या विषयाकडे वळायला वेळ लागला. मग पु ल देशपांडे म्हणतात आयत्यावेळी काय होतं, आयत्यावेळी फजिती होते. आम्ही आयत्यावेळी केलेला विषय आहे, तेव्हा पोलांच्या वेळेस माझी फजिती होणार, होऊ नये असं मी म्हणतो. आणि दासबोधावर प्रथमच बोलतोय, माझा काही अभ्यास नाही. कुणी मला विचारलं तुम्हाला दासबोध समजला का, पुलं नायकांनी विचारलं ना की तुम्हाला काही अनुभव समजलं का. पुलंनी जे उत्तर दिलेले छान आहे. त्यांनी उत्तर असं दिलं आहे की प्राध्यापक अण्णा वडगावकर, प्रोफेसर अण्णा वडगावकर असं त्यांनी एक चित्र दिलं आहे. छान आहे ते, व्यक्ती आणि बंदीमध्ये आहे. त्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा विद्यार्थी आहे, त्याने संस्कृत विषय आहे त्याचा. श्री शंकराचार्यांचं भाष्य त्याला लावलेलं आहे BA ला. ते अवघड, अतिशय छान आहे, पण अवघड येतं. ते आपल्या वडगावकर सरांना पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांड्याचा विद्यार्थी म्हणतो, सर हे शंकर भाष्य थोडं अवघड आहे, मला तितकं ते समजत नाही. काय म्हणालास पुरुषोत्तम, काय म्हणालास. एखादा दुसरा रागावला असता, जागा रे 2 तास मांडी घालून बैस म्हणजे बस म्हणजे सगळी कळेल. पण ते प्रेमळ असतात. काय म्हणालास पुरुषोत्तम, काय म्हणालास. नाही सर हे शंकर भाष्य थोडं अवघड आहे, मला तितकंसं ते समजत नाही. अरे पुरुषोत्तम ते मला तरी कुठे समजलं आहे. हे जे उत्तर आहे वडगावकर सरांचं, तेच माझं उत्तर आहे. मी जरी दासबोधाच्या 2ऱ्या दशकातल्या 2ऱ्या समासावर उत्तम लक्षणेवर बोलणार असलो तरी माझं उत्तर जे वडगावकर सरांनी दिलं आहे तेच आहे. मला तरी कुठे समजलं आहे. पण म्हणून या विषयाचं नाव काय माहिती आहे का, उत्तम लक्षणे. मला समजलेली उत्तम लक्षणे, हा सर्व मला काय समजलं ते. आता इतरांना गहन आहे, इतरांना खूप समजलेलं आहे, पण मला जेवढं समजलं तेवढंच आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यांनी प्रथम सांगितले मूर्ख लक्षणे 2-1 मध्ये, आणि त्यानंतर मग उत्तम लक्षणे. प्रथम मूर्ख लक्षणे काय आली, तर असं असेल त्याचं की मनुष्य प्रथम मूर्ख असतो, त्यातून त्याला उत्तम मार्गाकडे वाटचाल करायची असते. म्हणून पहिली मूर्ख लक्षणे जाता परत पुलंचा उल्लेख आहे, तो माझ्या भाषणात अपरिहार्य असतो. पुलं असं म्हणाले की ही जी मूर्ख लक्षणं आहेत ना, समर्थ चुकलं तुमचं, माझा आणि तुमचा जर परिचय झाला असता तर आणखी काही भर पडली बघत होती मूर्खांच्या लक्षणात. माझा आणि समर्थांचा परिचय झाला असता तर काही लक्षणं राहून गेली, ती आली असती. त्या मूर्ख लक्षणामध्ये माझ्याकडे पाहिल्यानंतर समर्थांतली सुचली असती. तेव्हा मूर्ख लक्षण नंतर उत्तम लक्षणं का, तर भिंतीला रंग लावायचा, म्हणून आपण खरडून काढतो पहिला रंग आणि मग सुंदर रंग देतो. तर पहिल्या प्रथम माणसाच्या यांचं जे मूर्खत्व आहे ते पुसून टाकायचं.
ते खरवडून टाकलं, ते काढून टाकलंय आणि त्याच्या जागी एक उत्तम मनुष्य समाजांना निर्माण करायचं आहे. म्हणून असतोमा सद्गमय, असत्यातून सत्याकडे, किंवा तमसोमा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, तसं मूर्खत्वाकडून उत्तमत्वाकडे असा हा प्रवास आहे. म्हणून अगोदर घेतली मूर्ख लक्षण. पाठीवर गेल्या मस्कुल, पूर्वी पाट्या सत्या, पाठीवर काही मस्कुल येत असेल तर पहिलं पुसून टाकायची ती पाठी स्वच्छ, आणि मग तसं आहे ते, ही पाठी स्वच्छ पुसली आणि मग त्यावर दुसरा मस्कुल लिहिला. तसं मूर्खत्व जे आहे ते पुसून टाकलं आणि त्याच्याऐवजी उत्तम लक्षण लिहिलं. असो, तर आता माझा नेहमीचा आवडता उद्योग तो म्हणजे श्रोत्यांना काही प्रश्न विचारायचे आणि ज्यांची उत्तरे येतील त्यांना काही ना काही पारितोषिक द्यायचं, असं आपलं ठरलं आहे. तर हे कशासाठी, तर ह्या प्रश्नांमुळे विषय पक्का होतो, विषय लक्षात राहतो आणि अनेक नवीन गोष्टी कळतात. म्हणून ही प्रश्नोत्तर जरा गंमत, एखाद्या व्याख्यानापेक्षा ही प्रश्नोत्तर ऐकली ना तर एखादा विषय अधिक चांगला होईल. मी एकदा शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरला गेलो होतो. तिथे श्रोत्यांना विचारलं, भाग्यवान तुम्ही, शिवनेरीच्या पायथ्याशी राहतो तुम्ही, काय भाग्य आहे, या शिवनेरीच्याच कृपेमुळे आम्ही स्वतंत्र झालो. पुणे 1646, शिरवळ 1648, तोरणा 1646, राजगड 1646, कल्याण 1657, सातारा 1672, एक एक गाव स्वतंत्र होत गेली या शिवनेरीच्या कृपेने. आणि शिवनेरी कधी स्वतंत्र झाला, हा कधी स्वराज्यात झाला ते त्यांनाही सांगता येईल. प्रथम मलाही माहीत नव्हतं, जुन्नरच्या लोकांना सांगता येईल ना, तो स्वतंत्र व्हायला फार वेळ लागला. म्हणजे पुढं जर 1646 स्वतंत्र झाला असेल तर पुणे जिल्ह्यातला शिवनेरी स्वराज्यात यायला 1752 इतका काळ लागला. त्यांना आता पक्का लक्षात राहील. त्यांच्या कोंड्याला गेलो होतो, गोमंतकात, गोव्यात. त्यानं विचारलं की मी आज गोमंतकाचा केवढा भाग्यवान आहे. गोमंतकाचं शिवाजी महाराजांवर एवढं प्रेम आहे की जेवढं पुणे जिल्ह्याने केलं नसेल. तर मला आपल्याला विचारायचं आहे, गोमंतकाने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असेल? गोव्याने छत्रपती श्री शिवाजी महाराजांना दिलेली सर्वात मोठी देणगी कोणती असेल? उत्तर दिली, पण अचूक उत्तर नाही सांगितलं. भवानी तलवारी ती गोमंतकातून आली महाराजांकडे. पोर्तुगाल किंवा स्पेनमधून गोव्यातून गोमंतकातून सावंतांकडे आणि सावंतांकडून महाराजांना, असा तो प्रवास. म्हटलं आजही आपण करू की श्री दासबोधाविषयी रवींद्र भट यांनी फार सुंदर वाक्य लिहिले. ते सांगणं अवघड आहे जरा, पण विचारतो मी की रवींद्र भटांची कादंबरी कोणती? समर्थ रामदास स्वामींची अप्रतिम कादंबरी, भेदिले सूर्यमंडळा, भेदिले सूर्यमंडळा. दुसरी गोनी दांडेकरांची कोणती? दासडोंगरी राहतो, असं वाटतं मला. तर आत्ता मी तो आपल्याला म्हणणार आहे की प्रश्न कोणता आहे की रवींद्र भट यांनी दासबोधाविषयी एक वाक्य अतिशय सुरेख आहे. आपलं इथे पाठ होऊन जाईल बघा. ते वाक्य असं आहे, एक शिष्य विचारतो महाराजांना, महाराज स्वामी, दासबोध ह्याचा अर्थ रामदास स्वामींनी जनतेला केलेला बोध, बरोबर आहे की नाही? दासबोध, दास म्हणजे रामाचा दास म्हणजे रामदास स्वामी, बोध म्हणजे उपदेश. रामदास स्वामींनी जनतेला केलेला उपदेश म्हणजे दासबोध. तर माझ्या जागा खुश झालं असतं काय, बरोबर असं सांगितलं तरी बरोबर आहे. तर रवींद्र भट म्हणतात, जणू समर्थच्या शिष्याला वेड्या, अरे काहीतरी काय बोलतोस? दासबोधचा अर्थ आहे त्या प्रभू रामाने या दासाला केलेला बोध. त्या सुरेख वाक्य आहे, या प्रभू श्री रामचंद्राने या दासाला केलेला बोध तो दासबोध. फारच सुंदर वाक्य आपलं पाठवून देईल की दासबोध म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रभू श्री रामचंद्रांनी जणू दासाला म्हणजे रामदास स्वामींना केलेला बोध म्हणजे दासबोध. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, पहिला प्रश्न झाला. दुसरा प्रश्न, वेळ 5 सेकंद. महात्मा गांधी आणि दासबोध काही सांगते? महात्मा गांधी आणि दासबोध हे सांगता येईल का? तर मी जरा कधी कधी माझ्या खूप चुका होतात. त्यात झालेली एक चूक आहे, मी खूप जुनी गोष्ट आहे, 70 साल 1900
चाळीसगाव नावाच्या जळगाव जिल्ह्यातल्या एक मोठा तालुका आहे तो, तिथे भाषणाला गेलो होतो. तर तिथे देशपांडे नावाचे 2 वक्ते होते. दोघेही वृद्ध होते, पण त्यांनी खूप खानदेश महाराष्ट्राचा गाजवला होता त्या काळात. त्यातल्या एका देशपांड्यांकडे गेलो तर माझी चूक काय, त्यांचं पूर्ण नाव लिहून घ्यायला पाहिजे होतं. देशपांडे आडनाव लक्षात राहिलं, नाव कुठे, कुठे हा प्रसंग घडला हे लिहून ठेवायला पाहिजे होतं. चुका होतात माणसाच्या, तशी माझी झाली चूक. पण त्या देशपांडेंनी मला जे उत्तर दिलं ते फार छान आहे, जे सांगितलं ते फार छान आहे. ते देशपांडे मला असं म्हणाले, पुण्यात एक देशपांडे राहतात चाळीसगावचे, त्यांना मी विचारणार त्यांचं नाव काय असावं. तर ते देशपांडे म्हणाले, तरुण वयात आम्हालाही स्फूर्ती आली, आपणही स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची आणि आपणही स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायचा असं आम्ही ठरवलं. आम्ही 2-4 जण कसा भाग घ्यायचा, काय करायचं नेमकं, स्वातंत्र्य आंदोलनात उडी घ्यायची म्हणजे काय. आणि नेमके महात्मा गांधी जवळच कुठेतरी आले असते. मग आपण महात्मा गांधींना जाऊ आणि त्यांना विचारू की आम्हाला स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घ्यायचा आहे, आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. म्हणून आम्ही 5-6 जण, 4-5 जण काय असतील ते महात्मा गांधींना भेटायला गेलो. गांधीजींची भेट झाली. आम्ही आमचा मनोदय सांगितला की बापूजी, आम्हालाही स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घ्यायची वाटते, आम्हालाही या आंदोलनात भाग घ्यावासा वाटतोय, तर आपण आम्हाला मार्गदर्शन करा. गांधीजींनी आनंद व्यक्त केला. कुठून आलात तुम्ही? चाळीसगाव. कुठे आहे ते चाळीसगाव? जळगाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात आहे. अरे महाराष्ट्रातून आलात तुम्ही? वेड्यांनो, प्रथम दासबोध वाजा आणि मग तुम्हाला आपोआप कळेल स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग कसा घ्यायचा. वेड्यांनो, प्रथम दासबोध वाचा. हे महात्मा गांधींना दासबोध माहीत होता आणि त्याचं महत्त्वही माहीत होतं, असाच त्याचा अर्थ होतो. मी ते सगळं उतरून घ्यायला पाहिजे होतं त्यांच्याकडून. ते मात्र माझ्या काही चुका झाल्या. काही समर्थ म्हणतात, काही सजे, काही न सजे. जीवनात काही गोष्टी जमतात, काही गोष्टी जमत नाही. तर त्या देशपांडेंनी जे उच्चारले ते शब्द ते आजही मला आठवत आहेत. तर तिसरा प्रश्न घेऊ पण. तो प्रश्न असा की दासबोधाची रचना कशी आहे. आपण म्हणतो या ठिकाणी 50 प्रकरणे आहेत, यात 50 धडे आहेत, यात 50 स्तंभ आहेत, यात 50 उल्हास आहेत, अशी काही नावं दिलेली असतात. तशी दासबोधाची रचना म्हणतील तो वेळ 5 सेकंद. दासबोधाची रचना 20 दशक आणि प्रत्येक दशकात 10 समास असे 200 समास आहेत. त्याने असं सद्गुरुस्तवन, श्री गणेशस्तवन, श्री शारदास्तवन, मूर्खलक्षणं, उत्तम पुरुषलक्षणं, अमोघ, ब्रह्म म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, तर यांचं जिथे विवेचन केलं त्याला आपण समास म्हणू. तर असे 10 दशक, 20 काय म्हणलं मी, 10 दशक आणि प्रत्येक 20 दशक आणि प्रत्येक दशकात 10 समास म्हणजे 200 समास होतात. 7.5 पावणे 8 हजार ओव्या त्यात आहेत. पुढचा प्रश्न असा आहे की आपल्याला ऑडिओ स्वरूपातही दासबोध ऐकता येतो. ऑडिओ स्वरूपात सांगता येईल. ऑडिओ स्वरूपात दासबोध ऐकण्याची सोय झालेली आहे. ते मी उतरूनच आणलं म्हणजे गोंधळ नको. तर ते वाचून दाखवतो मी आपल्याला की महाराष्ट्र शासन ही किती सालची गोष्ट आहे, तरी याला 15-20 वर्ष झाली असावी असं वाटतं. महाराष्ट्र शासनाची मराठी विकास परिषद आहे, तिने 7,800 ओव्यांचा हा ग्रंथ ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे आपल्याला. आणि कुणी गायला हा प्रख्यात शास्त्रीय गायक संजीव अभ्यंकर यांचे गायलेलं आहे आणि श्री राहुलजी रानडे यांनी संगीत दिलेलं आहे. मी अजून ऐकलेलं नाही, पण काल माहिती काढता काढता मला ही माहिती मिळेल दासबोधाची की तो ऑडिओ स्वरूपात सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. आणि स्वतः संजीव अभ्यंकर आणि राहुलजी रानडे यांनी त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. आता हा दासबोध कुठे गेला आहे ते प्रत्येकाला माहिती आहे, ते काही मी विचारत नाही. दासबोध शिवथर गडीत गेलं आहे असं म्हणतात. आता शिवथर गड पुण्याहून किती किलोमीटर असेल सामान्यतः. जिथे दासबोधाची रचना झाली त्या शिवथर गडीचं प्रत्येकाने दर्शन घ्यावं एकदा तरी. आणि समजा दासबोधाचं नाही आम्हाला, पण तिथे एक दुसरी गंमत आहे, तो म्हणजे प्रचंड जप.
जुलै ऑगस्ट महिन्यातच जायचं, इतर वेळी हरकत नाही. म्हणतो प्रत्यय नाही, पण तो धबधबा नाही पाहायला मिळणार. काय असतो धबधबा? तर समर्थांनी त्याचं अचूक वर्णन केलं त्या धबधब्याचं. त्याच्या पहिल्या 4 वेळी पहिली ओळ कोणाला सांगते? काय समर्थ वर्णन करतात. मराठीवर काय प्रचंड प्रभुत्व आहे बघा. ते असं आहे, गिरीचे मस्तकी गंगा, वरून ते धबधबा कोसळतोय. काही लक्षण दृश्य आहे. समजा आपण शिवथरला गेला आणि काही अंतर समजा 2-3 किलोमीटर चालत गेला तर खूप शीण होईल आपल्याला, खूप श्रम होतील. पण तो धबधबा पाहिला की सगळे श्रम निघून जाणार. काय धबधबा आहे, त्याचं वर्णन असं केलंय, गिरीचे मस्तकी गंगा तिथून चालली जळे. पुढे काय म्हणले त्यांनी, धबाभाव धबाभाव कोसळती धारा, धबाबा तोय आदळे. धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे. गर्जता मेघतो सिंधू, गर्जता मेघतो सिंधू, ध्वनी कल्लोळ उठिला. कड्यासी आदळे वात, काय कड्यासी आदळे धारा, वात आवर्त होत असे. असं 9 श्लोकांचं ते धबधब्याचं वर्णन आहे. खरंच त्या धबधबा पाहावा आणि समर्थांचं हे 9 ओळी वाचाव्यात, 9 ओव्या. मग लक्षात येतं समर्थांचं काय प्रचंड सामर्थ्य आहे, त्यांनी काय वर्णन केलंय. आता आपल्याला माहिती आहे की हे समर्थ त्या शिवतर बसून कल्याणाला सांगतात. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाला सांगितलं? सच्चिदानंद बाबा लेखकू झाला आहे ना. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांना सांगितली, त्यांनी ती लिहून घेतली. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा अभंग कोणी? गंगाराम मीच विसरलो. आणि तिसरं हा दासबोध कल्याण स्वामींनी लिहून घेतलं, ते लेखनिक झाले. कल्याण स्वामींची समाधी कुठे आहे? ज्यांनी दासबोधाचं लेखन करून आपल्यापर्यंत आणून सोडला, कल्याण स्वामींचे प्रचंड उपकार आहेत आपल्यावर. तर त्या शिवथरगईमध्ये बसून समर्थ सांगतील ते लिहून घ्यायचं, असा तो कल्याण स्वामींनी लिहिलेला दासबोध अजून आहे. तर कुठे आहे ती समाधी? आश्चर्य आहे. सज्जनगड नाही, चाफळ नाही, शिवथर नाही, त्यांची समाधी लांब तिकडे कुर्डुवाडीवरून रस्ता जातो. कुर्डुवाडी, परांडा तालुका, धाराशिव जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, त्यातला परांडा तालुका, त्यातलं डोमगाव, त्या डोमगावात त्यांची समाधी आहे. मी अजून पायरी नाही यायचं वाईट वाटतं, की लवकरात पायरी पाहिजे. म्हणजे तशी काही दूर नाही, पुणे जिल्ह्याच्या ह्याच्यावर होती किती, सीमेपासून जवळ होती पुणे जिल्ह्याच्या. दौंडकडून समजा आपण गेलो तर पुढे गेलं की तो धाराशिव उस्मानाबाद जिल्हा लागतो. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी कल्याण स्वामींची समाधी अवश्य पाहावी. कल्याण स्वामींचा काळ काय? समर्थांचा काळ आपल्याला माहिती आहे, 1608 ते 1682. कल्याण स्वामींचा काळ काय? 1636 ते 1714 हा त्यांचा काळ. 1636 साली जन्म, म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर 6 वर्षांनी, आणि समाधी 1714. मला वाटतं तिथे या डोंगावतच ती प्रत आहे बहुधा, त्यांनी लिहिलेली दासबोधाची प्रत. ज्ञानेश्वरीची प्रत होती म्हणे, पण ती आता नाही आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या तरुण आल्यानंतर सच्चिदानंदांनी जे लेखन केलं ना, त्यावरून केलेले प्रती होत्या, त्या राजवाड्यानं सापडल्या. त्या पुढे काय झालं? आता ज्या प्रती आहेत ज्ञानेश्वरीच्या, सगळ्या संत एकनाथ महाराजांनी लिहिली आहे. पण एकनाथ महाराजांच्या पूर्वीची प्रत होती, त्याचं पुढे काय झालं काही कळत नाही. असो, तर या दासबोधाचं मराठीत तर प्रचंड आहे, मराठीत खूप आहे दासबोधाचं, पण अन्य भाषात सुद्धा आहे. तूर्त मी 3 भाषांचा 2 भाषांचा उल्लेख करतो. कोण सांगितलं? तूर्त 2 भाषांचा उल्लेख करतो. इंग्रजीमध्ये दासबोधाचं पूर्णपणे भाषांतर केलं आहे शिवराज चाकूरकर. मलाही माहिती नाही ते कोण आहेत ते, पण त्यांनी दासबोधाचं इंग्रजी रूपांतर केलेलं आहे. अवघड आहे गोष्ट. हो बरोबर आहे. कोणी केले आहे का? नाही, मी पण विसरलो मला. हां, आणि दुसरं दासबोध ऑफ समर्थ रामदास स्वामी D.A. गायसास यांनी पण केले. आणि तिसरं जे आहे ते हिंदीमध्ये केले. आपल्याला आश्चर्य आहे, मराठी पत्रकारिता आपल्याला माहितीच आहे, पण हिंदी पत्रकारितेमधला आद्य संपादक माधव सप्रे. हिंदीत
पहिली वर्तमानपत्र ज्यांनी काढली त्यात हे होते माधवराव सप्रे. 91 नाही 71 काहीतरी सालचा त्यांचा जन्म 1800. आणि ते तिकडचेच ग्वाल्हेर किंवा त्या भागातले किंवा प्रयाग किंवा काशी. तर ते हिंदीतले अग्रगण्य लेखक, अग्रगण्य कवी, अग्रगण्य संपादक माधवराव सप्रे. आपल्याला अभिमान वाटावा की हिंदी पत्रकारितेला ज्यांनी प्रारंभ केला त्यात माधवराव सप्रेंचंही नाव आहे. आणि बंगाली पत्रकारितेला ज्यांनी प्रारंभ केला त्यात सखाराम गणेश देऊस्कर असं नाव आहे. असंच जाता जाता तर त्यांनी दासबोधाचं पूर्णपणे हिंदी भाषांतर या माधवराव सप्रे यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला आवडेल तो प्रश्न. मला दासबोधला केशव आडणार. उदाहरण तुम्हाला काय विचारलं, शिवरायाचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. रूप समजलं शिवराय प्रताप समजलं, पण साक्षेप म्हणजे काय? मी पण प्रश्न बोलतो. साक्षेप म्हणजे तीव्र प्रयत्न, तीव्र खप्प असे जे समर्थ अनुमान अवघड शब्द आले त्यांचा कोश एकाने केला. आणि तो शब्द किती वेळा कुठे आला तेही दिले. मला एकदा असा विचार, मला कोण दिलेलं का? श्री बालाजी हे हिंदुस्थानचं प्रख्यात दैवत, तिरुपती बालाजी. समर्थांनी केलं का उल्लेख कुठे बालाजी? आपण विचारूया. या दर्शन पुढे गेलं की उजव्यात आला त्या सूर्यमंगलकाच्या जरा अलीकडे वारले ते प्राध्यापक डॉक्टर मुश्री कानडे यांनी दासबोधाच्या प्रत्येक अवघड शब्दाचा अर्थ दिलेला आहे. दासबोध इतर वाङ्मयातलेही अवघड शब्दांचा अर्थ दिलेला आहे. आणि त्यांनी प्रत्येक शब्द कुठे आला तेही दिले. त्यांनी मला सांगितलं बालाजी शब्द अमुक अमुक ठिकाणी आलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तेव्हा डॉक्टर मुश्री कानडे यांनी आमच्यावर प्रचंड उपकारच केले असं मला वाटतं. त्यानंतर आणखी एक 2 प्रश्न घेऊन पास करूया. शिवसरगड पुण्यापासून किती अंतर आहे? सुमारे 100 किलोमीटर आहे. इथून भोरला जायचं, भोरून पंढरपूर महाड असा जो रस्ता आहे त्या रस्त्याला लागायचं. त्या रस्त्याने गेलं की तो अत्यंत प्रख्यात भयंकर घाट लागतो, वरंध घाट. त्या वरंध घाटात जरा पुढे माझेरी नावाचं गाव लागतं. तिथून उजव्या हाताला फाटा आहे, तिथे ही शिवसरगड आहे. महाडून किती अंतर? महाडून 30 किलोमीटर. पुण्याहून सुमारे 100 किलोमीटर आणि महाडून सुमारे 30 किलोमीटर. त्यानंतर आणखी ही शिवसरगड कोणाला माहीतच नव्हती, आता ती अगदी प्रख्यात आहे. सामान्य सुशिक्षित माणसाला ती शिवसरगड माहिती आहे, जिथे समर्थांनी दासबोध दिला. त्या दासबोधाच्या श्रवणाने ती गड अत्यंत पुनीत झालेली आहे, पवित्र झालेली आहे. ती शिवसरगड काय म्हटलं आपल्याला, किती साली लिहिला गेला तो, किती वर्ष लागली? 52 साल. 1652 साली प्रारंभ झाला, 1660 साली संपला का. 8 वर्षाचा अर्थ समर्थ तिथे राहत होते. कल्याण स्वामी तिथे राहत होते. त्याला ते त्या वेळेला सुंदर मठ, इतका अप्रतिम सौंदर्य आहे, त्याचं नाव सुंदर मठ. तर दासबोधाचं लेखन सुमारे 1652 ते 1680 असं झालेलं आहे. ही घड सापडतच नव्हती. कोणाला सापडली प्रश्न? ही घड घरी चौलं घ्यायचं सुंदर मठ कुठे आहे ते माहीत नव्हतं. कोण कोण कोण? हो, तुम्हाला बॉलपेन भेट रब्बर दिले. त्यांचं नाव शंकर श्रीकृष्णदेव, हे धुळ्याचे. त्यांनी प्रचंड पायपीट करून बरोबरी आणि समर्थांनी केलेलं वर्णन किंवा समर्थांच्या शिष्यांनी केलेलं वर्णन, त्यावेळेच्या वाङ्मयात आलेलं वर्णन आणि यांनी पाहिलेली गड ते जोडत होतं. ती निश्चित करण्यात आहे रामगड. त्या घडींवर यांनी पुस्तक लिहिले प्रके घाणकर पात्या आपल्या वनस्पतीशास्त्र. तर मी सांगितलं आज 1652 ते 1607 हा सामान्यतः काळ. आणि शंकर श्रीकृष्णदेव यांनी ती घड शोधून काढली. किती सालची गोष्ट असेल ती? 1630 सालची गोष्ट आहे. 1630 साली त्यांना ती घड सापडली आणि मोठा आनंद झाला. शंकर श्रीकृष्णदेवांचं एक अत्यंत प्रख्यात वाक्य समर्थांविषयी गीत सांगते का?
श्रीमान समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण यांचं ते वाक्य असं आहे, समर्थांचे स्मरण, शिवसमर्थांचे स्मरण म्हणजे राष्ट्राचे जीवन आणि शिवसमर्थांचे विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण. अचूक वाक्य आहे. आज आम्ही शिवसमर्थांचं स्मरण केलं तर हे जगे आणि त्यांचं जर विस्मरण झालं तर देश पुढे. श्री शिवसमर्थांचं स्मरण म्हणजे राष्ट्राचं जीवन, श्री शिवसमर्थांचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण. तर आता एखाद दुसरा प्रश्न विचारू म्हणजे आम्हाला पक्का होऊन जातो ही माहिती सगळी प्रश्नोत्तरामुळे. भगवद्गीते म्हणले अथवा परिप्रश्नेने सेवया, ज्ञान कसं मिळावं त्यात परिप्रश्नाचा शब्द आहे. परिप्रश्नेने सेवया, या प्रश्नांमुळे ज्ञान मिळतं, पक्क होतं आपलं ते. आणखी दासबोधावर खूप ग्रंथ आहेत तुफान, पण मुलांसाठी काही लिहिलंय का दासबोध? मुलांसाठी काही दासबोध लिहिलंय का? किंवा त्या मुलांना समजेल अशा भाषेत कुणी दासबोधाचं विवेचन केलेलं आहे का? तर त्यांचं नाव आहे पहिलं विद्यार्थ्यांचा दासबोध, प्रख्यात समर्थप्रती सुनील चिंचोड यांनी हे सुंदर पुस्तक लिहिलंय. काय? विद्यार्थ्यांचा दासबोध. आणि दुसरं लिहिलंय ते शुभाताई दीक्षित त्यांचं नाव आहे, मुलांचा दासबोध. अशी दोन लहान मुलांना समजून सांगायचा दासबोध कसं सांगायचा, ही दोन पुस्तकं सुंदर मार्गदर्शक आहेत असं मला वाटतं. नंतर थोडक्यात घेऊ आपण. दासबोध मानवी मनाचा अत्यंत मार्गदर्शक आहे, मानवी मनाचा मार्गदर्शक असा ग्रंथ आहे. आणि सध्याचा अत्यंत गाजणारा शब्द अत्यंत म्हणजे मॅनेजमेंट. आणि तिथे संस्कृत शब्द आला आहे मॅनेजमेंट गुरु. ज्याला ते समजतं मॅनेजमेंट त्याला अमेरिकेत सुद्धा मॅनेजमेंट गुरुच म्हणतात. म्हणजे स्वतः ती पाठी होती मॅनेजमेंट गुरु. तर मॅनेजमेंट हा सध्याचा परवणीचा शब्द आहे. पण मॅनेजमेंट सध्या जो आहे विषय त्यात आलेले अनेक विषय दासबोधातही आलेले. यासंबंधी कोणी लेखन केलं, यासंबंधी अनेकांनी केले, पण दोन मला आठवत आहेत. हां ते मी विसरलो होतो, तुम्हाला बोलतो. उत्तर बरोबर आहे. आत्ता मला जी दोन नावं समजली ती अशी आहे. मॅनेजमेंट समर्थ रामदास स्वामींची व्यवस्थापन नीती, मॅनेजमेंट व्यवस्थापन, समर्थ रामदास स्वामींची व्यवस्थापन नीती, लेखक डॉक्टर सुधीर निरगुडकर. डॉक्टर सुधीर निरगुडकर यांनी हा ग्रंथ लिहिला आहे, समर्थ रामदास स्वामींची व्यवस्थापन नीती. आणि समर्थांच्या सज्जन गणापासून जवळ जाणारे श्री अरुणजी गोळवले यांनी व्यवस्थापनावर सुरेख ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथाचं नाव मात्र मला मिळवू शकलं नाही. आता तसा वेळ थोडा आहे, पण आपण एवढं घेते तेवढं बघूया. उत्तम लक्षणं, उत्तम शब्द दोनदा आला. एक उत्तम पुरुष लक्षणं आणि अगदी प्रारंभी दुसऱ्या दशकात दुसऱ्या समाजात आलेला उत्तम लक्षणे. दोघांचा माझाही प्रथम भोगला व्हायचा, नंतर लक्षात आलं की अरे हे दोन वेगळी प्रकरण आहेत आणि आपण एकच समजत होतो वेळेसारखे. उत्तम लक्षण याचा हिंदी मराठी इंग्रजीत काय अर्थ आहे बघा. तर इंग्रजीत त्याचा अर्थ दी बेस्ट. समर्थांना काय अपेक्षित आहे? दी बेस्ट किंवा ॲडमायरेबल किंवा एक्सलंट शब्द छान. उत्तम एक्सलंट किंवा फाईन किंवा व्हेरी गुड किंवा फर्स्ट. आणि मराठीत ते आपण असं म्हणून उत्तम म्हणजे सर्वोत्कृष्ट, अत्युत्कृष्ट, अतिशय छान, अतिशय श्रेष्ठ, अतिशय ऐश्वर्यसंपन्न त्याला म्हणायचं उत्तम. तेव्हा हिंदीमध्ये जो बहुत अच्छा हो वो कहलाता है उत्तम. थोडक्यात आता मगाशी मी म्हटलं की दुसऱ्या दशकात दुसरा समास हा उत्तम पुरुष आहे. पहिला समास मूर्ख लक्षण आहे. म्हणजे पुलंचा विरोध केला की माझी भेट झाली असते तर समर्थांना आणखी काही लक्षण मिळाली असते मूर्ख लक्षणात. तर उद्यम मूर्ख लक्षण अगोदर घेतलं, कारण हे आपल्याला त्यागायचं आहे. समर्थांनी मूर्ख लक्षण अगोदर का सांगितली? ही आपल्याला नको, यांचा त्याग करायचा आहे, ही पुसायची आहे आणि त्याच्याही उत्तम लक्षणांची स्थापना करायची आहे. म्हणून अगोदर असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतम गमय,
अशासारखं आहे हे की मूर्खत्व टाकून द्यायचं आणि उत्तमत्व स्वीकारायचं. मग काय टाकायचं ते प्रथम दिलं मूर्ख लक्षण, काय स्वीकारायचं त्यासाठी दिले त्यांनी उत्तम लक्षणे, असा थोडक्यात त्याचा अर्थ सांगता येईल. आता शेवटच्या 6:15 झाल्या, शेवटच्या 12 मिनिटात आपण असं करू, काय काय शक्य नाही याच्यावर 8 दिवस बोलते या एका समासावर बोलतो. काही लोक तो महिना बोलू शकतील असा समास आहे. आपली काय आपल्याला बरोबर तर एखादा तास, पण एका तासात नाही बसत ना काय, कारण नंदन उदाहरण आहेत, नंदन किस्से आहेत, नंदन गोष्टी आहेत. म्हणून पहिला श्लोक असा आहे, मगाशी मी आपल्याला सांगितलं का ते ज्यांनी ते काय दाते यांनी प्रत्येक समासाच्या 4 ओळी संक्षेप केलेला आहे, मोठा छान आहे तो मी आपल्याला 4 ओळी सांगतो. पहिलं, मूर्ख लक्षणे कोणती टाकायचे ते तिने असं दिलंय. स्वार्थी देह सुखे सदा धडपडे, तो मूर्ख जाणा बरे, विद्या वैभव ना सदा मलिन जो, बोले न काही करे, वाचे आपण नाश न देत अवघे, कोणास वाचा वया, त्यागा लक्षण फेकून द्या लक्षण, त्यागा लक्षणांची अपार असती. खूप आहेत मूर्खांचे लक्षण. मूर्खास वर्णावया, मूर्ख माणसाची लक्षणं तुफान आहे. तर आता ही लक्षण टाकून दिली, आता उत्तम लक्षणं स्वीकारली. ती कोणती आहे? नीती आचरणे, अगदी महत्त्वाचं. आज आवश्यकता नीतीचीच आहे. नीती आचरणे, विचार करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. विचार करणे, त्यानंतरी बोलणे. पापद्रव्य नको, सध्या खूप आहे पापद्रव्य. पापद्रव्य नको, न क्रोध करणे, शब्दास हो जागणे, उद्योगास सदा, उद्योगात सदा राहणे. नको व्यसन ते, सध्या व्यसनाची चर्चा खूप आहे. आहार न हो अति, श्रीमंत भगवद्गीता ना, अति आहार नको आणि अति उपोषण नको. आहार ना हो अति, जे जे उत्तम ते सदैव करणे, सत्यास लाभे गती. 4 ओळी असं सुंदरपैकी या दात्यांनी, शिरीष दात्यांनी सार काढलेलं आहे प्रत्येक समासाचं, आणि अगदी काव्य चालीव आहे. तर आता पहिला जो आहे ती ओळी अशी आहे, श्रोता व्हावे सावधान. आता मी सांगायला प्रारंभ होते उत्तम. श्रोत्यांनो, आपण साऱ्यांनी सावध चित्त, नाहीतर लक्ष दुसरीकडेच असतं. आता मी एक आपल्याला प्रयोग करायला सांगतो. हा प्रयोग जमणार नाही पूर्णपणे, जमायला खूप महिने लागतील. सोपा प्रयोग आहे. आज अनेकांच्या घरी उपवास सोडला जाईल आणि मग गणपतीची आरती केली जाईल आणि मग उपवास सोडला, भोजन केलं. एवढी आपण जी आरती म्हणतो, सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, ती म्हणायची. आणि त्यावेळी सगळं लक्ष सुख करता सुख करणार, दुःख हरता दुःखाचं हरण करणार, वार्ता विघ्नाची नुरवी, जो संकटांची वार्ता. हा अर्थ मनात आणायचा आरती जोर असताना जमत नाही. पहिल्या दोन्ही जमले की एकदम लक्ष आहे, हे करायचं, एकदम मन कुठेतरी धावत जातं. आपण त्या अर्थ मनात आणायचा ठरलं होतं. किती मी प्रयत्न केला, काही महिने लागले तरी सुद्धा मन भटकतच. अर्जुन मन चंचल हे कृष्णा, हत्ती छळीत असे बळे, धावे वाऱ्यावरी त्याचा, तिसे विग्रह दुष्कर आले. तेव्हा कृष्णा, हे मन फार चंचल आहे रे, वाऱ्यासारखं धावतंय, कसं मी पकडू त्याला, कसा त्याचा निग्रह करू. श्रीकृष्णाने उत्तर दिले. तर तसं हा पण प्रयोग करतो आहात की दुर्गे दुर्गडवारी तुझं संसारी, अनाथनाथे अन्य करुणा दिसत. तिकडे आरती असेल, माझ्या मनात त्याचा अर्थ चालला. एखादं जमते की एकदम म्हणून दुसरी इतकं चंचल आहे म्हणून संपूर्ण आरती मी अर्थ मी मनात आणला, असं यायला 2-4 महिने लागतात. इतकं मन चंचल आहे. तर म्हणून समर्थ म्हणतात, जो पण इकडे तिकडे भटकत असेल, सावधान, नीट लक्ष आहे माझ्याकडे, असं समर्थ त्या श्रोत्यांना म्हणतात. श्रोते व्हावे सावधान. सावधान शब्द समर्थांना फार प्रिय. अहो, त्यांनी छत्रपती श्री संभाजींना ते पत्र दिलंय, फार अप्रतिम पत्र आहे, अप्रतिम, पाठच पाहिजे. माझंच
विसरून जायला लागले. तर परत मी पाठ करीन. त्यातला पहिली जो अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, वीज करी जवळ असावे एकांत. संभाजी महाराजांना लिहितात राजे महाराज अखंड सावधान असावे. शिवाजी महाराजांचं वर्णन त्याची कसं सावधपणते सर्व विषयी. शिवाजी महाराज काय करून कोणी मोठी व्यक्ती आहे ती प्रत्येक विषयात ते सावध आहे. तर सावधान हा शब्द समर्थांना अतिशय प्रिय आहे आणि तो वारंवार त्यांच्या वाङ्मयात येतो. तो शिवाजी महाराजांच्या ह्याच्यात येतो, तो संभाजी महाराजांच्या येतो. सावधपणते सर्व विषयी हा प्रत्येकाला अत्यावश्यक असा गुण आहे, सावधानता. आणि सावध न राहिल्यामुळे अनेक गोष्टींची पंचायत झालेली आहे. म्हणून ते म्हणतात श्रोता व्हावे सावधान. आणि आता सांगतो उत्तम गुण. आपण सारे सावध झालात ना, ती मूर्ख लक्षणं टाकून दिलीत ना, आता मी आपल्याला उत्तम लक्षणांचं वर्णन करून सांगणार आहे. काय होईल? मूर्ख लक्षणं टाकून दिली, उत्तम लक्षणं आपण स्वीकारली. काय होणार त्याचा परिणाम? येणेकरिता जाणे पूर्ण सर्वज्ञपणाची. हे जर आपण केलं तर सर्वज्ञपणाची गुण तुम्हाला प्राप्त, म्हणजे जीवनाचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. ही जो उत्तम गुण आहे ते जर आत्मसात केले, ते अभ्यासले, तर जीवन जगावं कसं आहे आपल्याला कळेल. छान आहे समर्थांनी सांगितलं. महत्त्व किती आहे याचं, फारच छान आहे. तर गुणशब्द फार महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा म्हणतात. नाशिक म्हटलं ना, ते वीर सावरकर सांगायचं राहिलं, हे सांगितलं मी 180 रुपयाचं पुस्तक 10 रुपयाला आहे. हिची दुसरी आवृत्ती की मी आपल्याला देऊ शकेन. तर सावधान शब्द हा सावरकरांच्याही वाङ्मयात येतो, समर्थांच्या वाङ्मयात येतो की सावध राहायला पाहिजे, अत्यंत सावधान चित्ताने ऐकलं पाहिजे. पण सावरकरांनी या सद्गुणांवर काय लिहिलं आहे? गुणसुमने मी वेचिली या भावे. गुणसुमने हे जे समर्थांनी गुण सांगितले ते वीर सावरकरांनी आपल्या अंगी आणले. गुणसुमने मी वेचिली या भावे की तिने सुगंधा यावे. माझी मातृभूमी सुगंधित व्हावी म्हणून हे गुण मी जमा केले. काय छान, फारच छान आहे. माझी मातृभूमी सुगंधित व्हावी म्हणून ही गुणरूपी पुष्प मी एकत्रित केलेली आहेत, असं थोडक्यात आपल्याला सांगता येईल. आता पुढे ते काय म्हणतात बघा, पुसिल्या विणं जाऊ नये. पुसिल्या विणं जाऊ नये. आपल्याला जायचं अमुक ठिकाणी पुसणे म्हणजे विचारणे. विचारा हे अगदी खरं आहे समर्थांचं. विचारल्या विना जाऊ नका. उदाहरण आपल्याला गंमत सांगतो. कसं न विचारलं की कशी पंचायत होती बघा. आपण आमची कल्पना करू. हे आहे पुणे, बरं काय, हे आहे श्रीवर्धनचा रस्ता, हा दासोळ्यांच्या घालचा, आणि पलीकडे मुंबई. मी एकदा श्रीवर्धनला व्याख्यानाला गेलो. असा गेलो पुणे, महाड, श्रीवर्धन. आता पुढच्या वेळी मला मुंबईहून श्रीवर्धनला जायचं होतं. मुंबईहून श्रीवर्धनला भाषणाला जायचं होतं. मी काय विचार केला, महाडला जाऊन तिथून श्रीवर्धन, कारण पुण्याहून श्रीवर्धन जाताना महाड लागलं होतं. मग महाडला जाणं भागच आहे. तुम्ही मुंबईहून महाडचं तिकीट काढलं आणि विचारलं का ते कसं जायचं श्रीवर्धन? अहो तुम्ही तिकडून जाणार ना, मुंबईहून येताना महाड लागत नाही. या इथे गोरेगाव फाटा लागतो मुंबई येताना, तिथेच श्रीवर्धनचा रस्ता जातो. हे जर मी विचारलं असतं तर माझा श्रम वाचले असते, पैसे वाचले असते, वेळ वाचला असता. समर्थांनी सांगितलं ना, विचारलंय ना, अमुक ठिकाणी मला जायचंय पण विचारून घ्या. पुण्याहून जाताना महाड लागतं बरोबर आहे, पण मुंबईहून येताना वाटेचा भाग आहे श्रीवर्धनचा, महाड लागण्याची आवश्यकता आहे. पुन्हा चूक म्हणजे मी समर्थांची भेट व्हायला पाहिजे होती. समर्थांना आणखी एक बुद्धी मिळाली असते. आणखी एक चूक केली मी. हे रघुनाथपूर म्हणजे रहिमतपूर, मसूर ही गाव आहे आपल्या मी. तर समजा मला रहिमतपूर म्हणजे आपल्या भाषेत रघुनाथपूर असं म्हणतात. रहिमतपूरला भाषण आहे, तर पुणं, सातारा, रहिमतपूर आहे की नाही? चला पुण्याहून साताराला जायचं, साताराहून रहिमतपूरला जायचं. पण पुढच्या वेळी माझं भाषण कोकणातून रहिमतपूरला होतं. मग कोकणातून येताना सातारा येण्याची आवश्यकता नाही, वाटेतच रहिमतपूरचा फाटा आहे कराडपासून. हे मी विचारलंच नाही आणि सातारला गेलो, म्हटलं रहिमतपूर, आणि ते कराड. किती अंतर मी गेल्यासारखं वाया घालवलं.
आता मात्र असं ठरलंय प्रत्येक गोष्ट विचारायचीच. नुसती विचारायची, सेकंड ओपिनियन, दुसरं ओपिनियन घ्यायचं. तर आपण आरोग्यात सेकंड ओपिनियन, दुसरा सल्ला घेतो. तसं अमुक रस्ता अमुक गम्याला जायचं आहे, कसं जाऊ, आणि त्यांनी सांगितलं बरोबर काही तारून पाहण्यासाठी दुसऱ्याला विचारलं पाहिजे. तेव्हा समर्थ म्हणतात किती छान आहे ती लक्षणं बघा. उशिल्या वेळं जाऊ नये, आणि पुढे काय म्हणतात ते ओळखिल्या विना खाऊ नये. सहली जातात सध्या. मला आमच्या कधी सांगितलं की कुठेही कोणत्याही पर्वतावर जा, एक ह्याच्या किल्ल्यावर गडावर प्रचंड सहली आलेल्या असतात. तर ते अतिशय आवड आहे सहलींची. तर तरुण असतात, बाल असतात, त्यांना एखादं फळ दिसतं, भूक लागलेली असते, पण ते फळाचं नाव काय ते विचारलं पाहिजे ना. एकदम घेतलं, झाडाखाली टपा पडली, फळं पडली, टाकली तोंडात. नाही, समज म्हणतात ते विचारा फळ कसलं आहे. मग सुधीरजी ती गोष्ट सांगितली आहे की महाबळेश्वरला सहल गेली, तर तिथे बेडा नावाची आहे, बेडा. तर त्या विद्यार्थ्यांनी वेळेसारखी ती खाल्ली, आणि त्यानं ती जुलाब चालू झाली, काय करायला सांगली. तर त्या शिक्षकांनी या हॉटेल मार्गदर्शनाला काय करायचं. तो मला तुम्ही विचारायला ना, नको ते करायला. आता एक मार्ग आहे, तो बेडा घ्या, तो भाजायला द्या त्यांना. कच्चा बेडा खाल्ला की जुलाब, भाजेला बेडा खाल्ला की जुलाब थांबली, असं त्यांनी सल्ला दिला. तेव्हा जाताना असं काही दिसेल रस्त्याने, अरण्यात विशेषतः फळं दिसली, अमुक दिसलं, टाकलं तोंडात. नाही, जाता जाता एक जरा अवघड गोष्ट सांगतो आपल्याला की ते लहान मुलं होतं, त्याचं वय किती 7-8 असेल, लहान होतं तो. आता त्याला काय कळतंय, त्याने एवढं खाल्लं. काय खाल्लं माहिती का, अंगणात खिळा होता, तो खिळाच खाऊन टाकला. हे मोठ्या माणसाची गोष्ट नाही आहे, पण छोट्यांना काय समजत नाही, म्हणून लक्ष द्यावं लागणार. आणि एकच धावपळ झाली ना, खिळा पोटात गेला. 50साची गोष्ट आहे, त्यावेळी एवढं विज्ञान प्रगतही नव्हतं. मग वैद्यांकडे गेला आयुर्वेद, त्यांनी सांगितलं या मुलाला भरपूर केळी खायला द्या, जास्तीत जास्त केळी. आणि त्या केळ्यात तो खिळा अडकला, बरोबर पडला 4थ्या दिवशी. जर जाता माहिती की माहीत नसेल खाल्लं, किंवा लहान मुलांवर लक्ष ठेवलं पाहिजे. असं सरांनी एक विषारी फळ खाल्लं होतं. कुणी महाजन सरांनी. म्हणजे त्यांच्या तोंडून ऐकून म्हणतात म्हणजे वाचले बापरे, आता आहे त्यांचं वाचन. ते कोणत्या समाज काय देत होते ते राजभोजातील निसर्ग. हां, वा, छान. नंतर समर्थ म्हणतात की ओळखल्या खाऊ नये, आणि पडलेली वस्तू उचलू नये, पडलेली वस्तू घेऊ नये. एखादी वस्तू मला दिसली, अरे वा, घ्यायची का नाही. बॉम्ब असेल. हां, म्हणजे सध्या काळात तो बॉम्ब असू शकतो. तसं झाला एसटीमध्ये एक बाई असं वर सामान ठेवायला गेली, आणि तिथे अगोदर कुणीतरी ठेवलं, तर त्याला हात लागला आणि स्फोट होऊन ती ठार झाली. सध्याच्या काळात ते दहशतवादामुळे कुठे काय ठेवलं असेल ते सांगता येत नाही. म्हणून समाजांचं त्यावेळेस वाक्य आजही अत्यंत उपयुक्त आहे, पडलेली वस्तू. आता सहज जातात. गंमत संपत झाले तुझे. गंमत अशी की काय बरं ना, एक प्रवचनकार होतं, ते अतिशय सुरेख प्रवचन करायचं, अतिशय सुरेख. आता त्यांची 2 ठिकाणी प्रवचन होते. एक या गावात, इथून 3-4 किलोमीटर चालत दुसऱ्या गावात. इथे दुपारी 3ला तर इथे संध्याकाळी 5ला. आणि त्यांनी निस्पृहता हा त्या दिवशी विषय घेतला होता. 2-4 दिवस निस्पृहता, निरीच्छता. आणि या गावचं प्रवचन ते दुसऱ्या गावात चालले निघाले, आणि सोन्याचं कडं त्यानं. आता काय केलं, त्यांच्या मनात विचारायला नाहीतरी काय कुणाचं नाही, आसपास 10 किलोमीटर वस्तीच नाही आहे, त्यांचा मला कुणीच नाही. आणि इतके दिवस पडले त्या अर्थी मग तो आले नाही. मग आपण घ्यायला काय केले, पण आपण तर निरीच्छता हा विषय लावला आहे अख्ख्यानं, आपण तो निष्क्रोपणा हा विषय घेतला आहे. आता काय करायचं, पण ते जरा घोटपाळले त्या काळाकडे. तेवढ्याच म्हणून एक शेतकरी पती पत्नी जोडपाल, अत्यंत अशिक्षित असलेले ते शेतकरी आणि त्यांची पत्नी, ते प्रवचनात चालले. ते त्याने का इथे घुटमाळायला झालं. आता आधी का म्हणजे काहीतरी बोलायचं ते प्रवचन करायला
नाही तिथे ते सोन्याच पाय पडले. अहो ते गेले 10 दिवस पडू नये. तुम्ही सांगितलं पडलेली वस्तू घ्यायची. ते गेले 10 दिवस पडू नये. म्हणतात पडलेली वस्तू घेऊ नये. अशा अनेक गोष्टी सांगतात की ती मोह पाडतात त्या, परंतु आपलं नाही ना ते घ्यायचं नाही. अशा अनेक गोष्टी सांगता येतात. मी काही काही लिहून ठेवल्या होत्या, पण सध्याचं बॉम्बस्फोटाचं मात्र आपण लग्न आणि एकच श्लोकता वाचतो आणि थांबतो मी की अति वाद करू नये. नाही दुसरा झाला ना, हां अतिवाद करू नये. खरं आहे सध्या बघा मला मी ते दूरदर्शन अजिबात पाहत नाही आणि त्यातले ते हे कार्यक्रम तर अजिबात पाहत नाही. चर्चा काय एक भांडवल असतं ते इंग्रजी खेळानं ते नको वाटतं आहे का. मी ते सोडून देतो. यापुढे एकही चर्चेचा कार्यक्रम मी पाहणार नाही. तर समर्थ म्हणतात अतिवाद करू नये आणि काय पोटी कपट धरू नये आणि काय सांगितलं शोधया विण करू नये पुढे हिन कांता. पहिलं त्यांनी सांगितलं की वाद नको. कुठे वाद संवाद तो हित काय म्हणजे बरेच ते सांगितले की वाद विवाद नको, सुसंवाद हवा आहे. आज समर्थ आपली कालात येते आपली शिकवत. आज आम्हाला तेच पाहिजे काय सुखसंवाद सुसंवाद. तुटे वाद संवाद तो हितकारी आणि काय पोटी कपट धरू नये. कपट धरणारे फार लोक आपल्या देशात माहिती आहे. आणि शोधायला वेळ करू नये पुढे हित काढतात. हे बरोबर आहे. विवाहात एकमेकांची ती माहिती काढली पाहिजे ना. आणि माहिती न काढल्यामुळे अर्थात शेवटी काय दैवात असेल तेच वर काय ठरलं असेल तेच होणार. पण समोर समजत काळजी घ्या, माहिती काढा सगळी, मग विवाह करा. तर जाता छोटे मोठ्या भेटेही त्याला एक 8 दिवसच लागतील सगळं सांगायला. असो आपण माझे गोड मानून घेतलं. आज जरा प्रकृती मला नीट बोलता आलं नाही, क्षमा करा. श्री समर्थांचे म्हणजे पुन्हा एकदा उत्तम लक्षण जन्माला येऊन देत असं आपण म्हणूया. जय जय रघुवीर.